मुख्य प्राण्यांना अन्न घातलं चांगलं पुण्याचं काम आहे ना. मुख्य प्राण्यांना अन्न घातलं चांगलं पुण्याचं काम आहे ना. तसं पाहिलं तर महाराष्ट्रात असे अवलिया आहेत की बाबा आमटे असो किंवा मंदाकिनी आमटे असो, या अवलियांमध्ये वाटा स्टेशनमध्ये एक अवलिया असा आहे की तो दररोज सकाळी पक्ष्यांना कावळ्यांना खायला घालत असतो. गेले तब्बल 3 वर्ष हा अवलिया व्यक्तिमत्व असणारे वाटा स्टेशन येथील एक नागरिक आहेत आणि ते नागरिक दररोज सकाळी कावळ्यांना खाऊ घालतात. मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने कावळे इथं एकवटतात आणि या व्यक्तीच्या कडेने नुसता हात वर केला तरी या व्यक्तीच्या कडेने कावळे जमा होतात. मोठ्या प्रमाणात अक्षरशः या मुक्या पक्ष्यांभोवती मोठ्या प्रमाणात हे मुख्य पक्षी या अवलियाच्या भोवती फिरत असतात. आपल्याबरोबर असाच एक अवलिया वाटा स्टेशनमधून आहे. त्या अवलियाबरोबर आपण बोलूया की कशा पद्धतीनं हा हजारोच्या संख्येने कावळ्यांना खाऊ घालतो. थेट आपण त्यांच्याकडे जाऊ. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, तुम्ही गेले अनेक वर्ष हा उपक्रम राबवता. तुम्ही हात वर केला की कावळे येत असतात आणि मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने आपण कावळ्यांना खायला घालता. काय मत व्यक्त कराल, ही संकल्पना कशी सुचते तुम्हाला? 3-4 वर्षापूर्वी आमच्या घरात अशी शिळे अन्न धान्य शिल्लक राहिलं होतं. सहज बाहेर आलो, मी 1-2 कावळ्यांनी टाकलं. 2-4 दिवस गेल्यानंतर कावळी रोज माझ्या मागे लागायला लागली. 8:30 ते 9च्या दरम्यान हजारो कावळे गोळा होतात. आता 3-4 वर्ष उपक्रम माझा चालू आहे. मी जर कावळ्यांना खायला नाही घातलं तर कावळे मला मग माझ्या डोक्यात टॉर्चा मारतात. तुम्ही गेले 3 वर्ष झालं घरातलं शेळी भाकरी असो किंवा चपाती असो अशा पद्धतीने खायला घालता आणि हा टायमिंग किती असतं सकाळचं, किंवा हे तुम्ही आल्यानंतर हे कावळे येतात एकवटतात काय? 8:30 ते 9 पर्यंत मला बघितलं की कावळे गोळा होतात घरासमोर. काय करता तुम्ही? कावळे हात वर करता, कशा पद्धतीने काय करता? आता हात वर केला की ती ऑटोमॅटिक मी दिसलो की येतात. माझ्या कुटुंबाचं कोणी दिसत येत नाहीत कावळे. मी दिसलो कावळे येतात. ही कसं वाटतं तुम्हाला, ही खायला घालून मुख्य पक्ष्यांना खायला घालता तुम्ही रोज सकाळी? काय वाटतं? मुख्य प्राण्यांना अन्न घातलं चांगलं पुण्याचं काम आहे ना. त्यांना तरी कोणी जाणार खायला. आता दुष्काळ परिस्थितीत त्यांना कोणी जाणार खायला. तर आपला एक उपक्रम हा अंगी लागला आणि रोज कावळे 8:30 ते 9 पर्यंत मी दिसलो की सगळं गोळा होतं हजारो संख्येने. आम्ही बघितलं मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने इथं कावळे दिसतात सकाळी, रोज सकाळी तुम्ही इथं खायला घालता. काय वाटतं तुम्हाला, मनाला असं एक शांतता वाटते की हे असं खायला घातल्यानंतर काय वाटतं मनाला? समाधान वाटतं जरा मुख्य प्राण्यांना खायला घातल्यानंतर, जरा पशु पक्ष्यांना असं एक मनात माझी भावना झाली की बाबा जरा बरं वाटतं दिवसभर. समजा एखाद्या दिवशी गावाला गेला तुम्ही आणि 3-4 दिवस तिकडे असला तर काय करता तुम्ही, कसं वाटतं तुम्हाला? नाही, मग कावळे इथे कावका करून जातात निघून. कावळे गोळा होतात, कावका करतात निघून जातात. तुम्हाला तिकडे गावाला गेल्यानंतर वाटतं का मनाला की आज आपण खायला घातलं नाही, आज कावळ्याला खायला नाही दिला पुन्हा, असं वाटतं की मनाला? वाटा स्टेशन येथील गप्पारभाई शेख एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व आहे. ते दररोज सकाळी 8 ते 8:30च्या दरम्यान इथं हात वर करतात आणि हजारोच्या संख्येने कावळे एकवटतात आणि अक्षरशः या न बोलणाऱ्या पक्ष्यांना ते अन्न घालण्याचं काम, एक पुण्याचं काम करत असतात. तसं पाहिलं तर सातारा जिल्ह्यातील अनेक व्यक्तिमत्व असे अवलिया आहेत, परंतु गप्पारभाई शेख हे वाटा स्टेशन येथील एक आगळं वेगळे व्यक्तिमत्व मानावं लागेल. ते की रोज सकाळी 8:30-8:30च्या दरम्यान हे पक्ष्यांना खाऊ घालतं आणि खरंच एक पुण्याचं काम गप्पारभाई शेख हे वेळोवेळी करत असतात. एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून गप्पारभाई शेख यांचा या परिसरामध्ये नाव आहे आणि हे एक वेगळं नाव आज आपल्याला अवलिया व्यक्तिमत्व म्हणून दिसून आलं. कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे, वाठार.